मुझे लगता है कि मॉडर्न वर्ल्ड में इस प्रकार खुद हाथ में झाड़ू लेकर एक देश का प्रधानमंत्री या देश का प्रमुख, ऐसा दूसरा ही उदाहरण था। पहला उदाहरण 1960 के दशक में सिंगापुर के तब के जो राजनेता थे ली क्वेन यू, इन्होंने थर्ड वर्ल्ड से लेकर फर्स्ट वर्ल्ड तक सिंगापुर का प्रवास या प्रवास की शुरुआत हाथ में झाड़ू लेकर की थी। और जब उन्होंने कमान संभाली थी तो सिंगापुर एक थर्ड वर्ल्ड कंट्री थी, और आज सिंगापुर क्या है हम सबको पता है। मुझे लगता है कि वो एक क्षण 1960 के दशक का और 2014 का ये क्षण भारत का, इसमें कहीं ना कहीं सामने है। फर्क भी है, फर्क ये है कि वो कोई डेमोक्रेटिकली इलेक्टेड गवर्नमेंट नहीं थी भारत की, तो ये डेमोक्रेटिकली इलेक्टेड गवर्नमेंट मोदी जी की है। और पहले लाल किले पर से स्वच्छ भारत का नारा देकर पूरे देश की जनता को हमारा देश स्वच्छ रहना चाहिए, इसके लिए उन्होंने प्रेरित किया। प्रेरित करने के बाद हमारे एक भूतपूर्व प्रधानमंत्री जी ने एक ऐसा वक्तव्य किया था कि जब भी मैं 100 रुपए भेजता हूं तो 85 रुपए हवा में गायब हो जाते, नीचे पहुंचते पहुंचते 15 पैसे पहुंचते, या 100 में 15। राजीव गांधी जी ने यह बयान दिया था। और फाइनेंशियल इंक्लूजन कहीं ना कहीं लाने की आवश्यकता थी। और इस देश में जनधन के माध्यम से पहले ही 6 महीनों में 17 करोड़ से ज्यादा जनधन अकाउंट खोले गए। आज जनधन अकाउंट की संख्या ये 50 करोड़ पार हो चुकी है। और 17 करोड़ जनधन अकाउंट में इस देश के गरीब ने साधारणतः 17,000 करोड़ रुपए ये बैंकों में डाले। ये पहली शुरुआत थी, क्योंकि अगर फाइनेंशियल इंक्लूजन करना है, ऊपर से 100 रुपए भेजने और नीचे 100 रुपए पहुंचने, तो पहले बैंक में खाता होना चाहिए। इसके लिए पहले बैंक का खाता खोला, उसके बाद में डीबीटी किया। और फिर जीएसटी 2017 में आया, तभी जीएसटी के ऊपर आलोचना करने वाले बहुत लोग थे, ड्रैकोनियन इस प्रकार का लेजिस्लेशन उसे कहते थे। लेकिन आज एवरीबॉडी इज हैप्पी विद जीएसटी, वन नेशन वन टैक्स। और कितने, और मुंबई में भी उस समय पर ऑक्ट्रॉय बंद होगा, केंद्र पैसे नहीं देगा, केंद्र रेगुलरली सबको पैसे अपना जो हिस्सा होता है वो भी भेजता है, देता है। और एक प्रकार से एक फाइनेंशियल रेवोल्यूशन जीएसटी के माध्यम से इस देश में लाया। इंफ्रास्ट्रक्चर के बहुत सारे, आज दुनिया का सबसे ऊंचाई पर रहने वाली रेल कौन सी है, भारत में है। दुनिया के सबसे ऊंचाई पर रेलवे स्टेशन कौन सा है, वो भारत में है। दुनिया में 12 नंबर का सबसे लॉन्गेस्ट सी ब्रिज कौन सा है, वो भारत का है। ऐसे बहुत सारे इंफ्रास्ट्रक्चरल मार्वल्स जो है वो क्रिएट किए। और हमारे देश के सिक्योरिटी और सेफ्टी को लेकर जो एक सबसे बड़ा मुद्दा था कश्मीर का, गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने या देशामध्ये ज्या प्रकारे उन्नती, प्रगती आणि विकास केलेला आहे, मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांनी भाजपा महायुतीला आशीर्वाद दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप महायुतीला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज प्रोफेशनल कॉन्क्लेव्हचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर, सीएस, प्रोफेशनल्स अशा विविध क्षेत्रातील या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे। आणि मोदीजींच्या सरकारचे 12 वर्ष आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 100 दिवस या संबंधामध्ये चर्चा करण्याकरता आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर, ज्या कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडिया ट्रेंड झाला, त्यांचं आज दिल्ली जे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे, या सगळ्या आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी ही एक मेम होतं, हे एक ऑनलाईन एक्सप्रेशन होतं एका पर्टिक्युलर कॉमेंटच्या संदर्भामध्ये। आणि त्यामुळे विरोधी पक्षानं याच्यावरती जो बवाल उभा केला, त्यांना असं वाटलं की हिंदीमध्ये म्हणतात की डुबते को तिनके का सहारा, आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आम्ही जे आता ह्या ठिकाणी हम डूब रहे है, त्याला कुठेतरी कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन आम्हाला प्राप्त होईल। आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारचं एक बवाल उभं केलं होतं। परंतु हे एक ऑनलाईन एक्सप्रेशनच्या पलीकडे दुसरं काही नाही, या सिद्ध झालेलं आहे। जंतर मंतर या ठिकाणी जे काही आज धरणा म्हणा, आंदोलन म्हणा, त्याकरता किती लोक आले होते, त्याकरता कोण आले होते, आणि त्यामुळे ऑनलाईन एक्सप्रेशनच्या पलीकडे या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही। सर, भारताचे जीडीपी क्वार्टर 4 मध्ये 7.8 अशी एक्सपेक्टेड केली जात आहे, काय म्हणणं तुमचं? नाही, गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारने ज्या प्रकारे रिफॉर्म्स या देशामध्ये केलेले आहेत,
त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. येणाऱ्या 2-3 वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. 2029 साली भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारने राबवलेले विविध प्रकारचे प्रकल्प असतील, रिफॉर्म्स असतील, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कमीत कमी आता वैश्विक जे काही संकट जगासमोर आलेलं आहे त्याचे कमीत कमी चटके भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदीजींच्या सरकारच्या मॅनेजमेंटमुळे या ठिकाणी आपल्याला हे दिसतच आहे समोर. आणि इव्हन तुम्ही कोविडमध्ये बघाल की जगामध्ये सर्वात पहिली अर्थव्यवस्था कोविडच्या बाहेर येणारी ही भारताची अर्थव्यवस्था होती. आणि कोविडच्या या झटक्यानंतर सुद्धा भारताची अर्थव्यवस्था जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून बाहेर आलेली आहे. आणि त्यामुळे मोदीजींच्या सरकारचं व्हिजन, मोदीजींच्या सरकारचं एक्झिक्युशन, फायनान्शियल मॅनेजमेंट, रिफॉर्म्स या सगळ्याच्या आधारावरती भारत देश येणाऱ्या काळामध्ये विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने कूच करत आहे. सर, जेव्हा आपण 7.8 GDP एक्सपेक्टेड ग्रोथबद्दल बोलत आहेत तर तेव्हा लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधीचं असं म्हणणं आहे की देशामध्ये आर्थिक बवंडर येऊ शकते. ते राहुल गांधींना इकॉनॉमीचा ई आणि फायनान्सचा एफ काही कळतो असं मला वाटत नाही. ते अंदमानच्या समुद्रामध्ये डुंबण्यामध्ये मशगूल आहेत. त्यामुळे अंदमानच्या समुद्रामध्ये त्यांनी डुंबत राहावं. या देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर, मुंबईत पाण्याचा प्रश्न आहे. टँकर असोसिएशनवाले रविवारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मुंबईत फक्त 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरलेला आहे, अद्याप पाऊस आलेला नाही. दरवर्षी जूनच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला मान्सून आलेला नसतो त्यावेळेला साधारणतः वर्षभर पाण्याचा उपयोग केल्याच्या नंतर तेवढाच साठा हा असतो. साधारणतः 11 आणि 12 तारखेच्या सुमाराला केरळमध्ये मान्सून येणार आहे आणि त्याच्या 2 ते 4 दिवसामध्ये मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मान्सूनचं आगमन हे मुंबई महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या नंतर मुंबई शहराला पुरवणाऱ्या जे तलाव आहेत त्या तलावांच्या साठ्यामध्ये नक्कीच यामध्ये वाढ होईल. आणि त्याच्याचबरोबर मुंबईच्या महानगरपालिकेनेही मुंबई शहरात असलेले लेक्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, रिझर्वायर्स आणि नॅचरल जे काही स्तोत्र मुंबईमध्ये आहेत त्याचाही चांगल्यात चांगला उपयोग कसा करून घ्यावा याकडे मुंबई महानगरपालिकेने लक्ष देणं अपेक्षित आहे.